हॅलो, नमस्कार. मी गजानन मोस्के. अवांतर वाचन हा शब्द ऐकला आहे का? किती महिन्यांनी, किती वर्षांनी कानावर पडला. त्यातही विशेषतः कोविडनंतर जी काही डिजिटल क्रांती झालेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध झाल्या. त्यामुळे आता पुस्तकं वाचणं ऑलमोस्ट बंद होण्याच्या मार्गावर सगळ्यांचं. ठीक आहे, आता हे सगळ्यांनाच लागू होणार नाही. ज्यांनी पुस्तक वाचण्याची सवय कंटिन्यू ठेवलेली आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आहे. कोविडच्या अगोदर काय असायचं, एक्झाम रिलेटेड असू द्यात किंवा सब्जेक्टच्या संबंधित काय असू द्यात, आपण पुस्तकातून वाचायचो बराच डेटा, किंवा अवांतर वाचनही ज्यावेळेला आपण विचारात घेतो तेव्हा ही पुस्तकच त्याला पर्याय असायचा. आता मात्र कोविडनंतर सगळं ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळं प्रत्येक गोष्ट यूट्यूबला सर्च करायची, गुगलला सर्च करायची आणि वाचायची आणि बघायची. ह्याच्यामुळे झालं असं की पुस्तकाचा आणि आपला संबंध जवळपास संपत चालला. आणि माझ्या बाबतीत मी वैयक्तिक एक अनुभव शेअर करतो तुम्हाला. याच्या अगोदर मला जास्त सवय होती, पुस्तक वाचण्याही जायचे, पण आता टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे वेळ लेक्चरमध्ये जातो, एनर्जी तिथंच ड्रेन होती माझी पूर्ण. त्याच्यामुळे नंतर माझं पुस्तक वाचणं हळूहळू ऑलमोस्ट कमी व्हायला लागलं होतं. मग याला एक सोल्युशन काढलं की आता समजा हे बुक आहे, आता मला शक्य नाही की मी एकाच बैठकीमध्ये बुक संपवलं. जवळपास 150 पानाचं बुक आहे. मी कुठलंही काय सगळं शेअर करेल आपल्या टेलिग्राम, डोंट वरी, यूट्यूबला. 150 पानाचं पुस्तक, तेवढा वेळ नाही की कंटिन्यू बसलो आणि संपवलं. तर मग मला काय सोल्युशन सापडलं याच्यामध्ये, थोडं थोडं का असणार, 5 पानं, 8 पानं, 10 जे काय असेल तेवढं वाचायचा, तो कंटेंट लॉक करायचा, नोट डाऊन करून घ्यायचा, मूव ऑन, पुढे चालायचं, आपापलं काम करायचं. कारण सध्या सगळ्यांचा एवढा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे आपण बघू, वाचू, उद्या, नंतर असं करत करत वर्षानुवर्ष चाललेत, पुस्तकाला हात सुद्धा लागायला तयार नाही अशी अवस्था आली होती ऑलमोस्ट. म्हणून मग मी ते सोल्युशन काढलं. तुम्ही तसंच करा. जर पुस्तक वाचणारे तुम्ही असाल तर ह्याच्यामध्ये रँडमनेस आला तरी चालतंय. आता आपण त्याच्यावर एक्झाम थोडी देणार आहे. समजा आज बुक हे वाचलं, याचे 10 पेजेस वाचल्यानंतर तेवढाच कंटेंट लॉक केला. उद्या परत अजून दुसरं कुठलं बुक घेतलं, त्याचे 10 पेजेस वाचले, पण त्यातला जो कंटेंट आहे तो घ्या, तो कन्झ्युम करा. सध्या निगेटिव्हिटी प्रचंड आहे सोशल मीडियावर, यूट्यूबला, कुठेही. तर ती आपण कन्झ्युम करतो आणि त्याच्यामुळे त्याचे आउटकम्स हे आता जरी नाही तर नंतर येतील. निगेटिव्हिटी, डिप्रेशन हे यायला लागले ना, टेन्शन. त्यामुळे त्याला पॅरलल दुसरा काहीतरी कंटेंट तुम्ही कन्झ्युम केला पाहिजे आणि बुक हे सगळ्यात बेस्ट असेल. सगळंच मोटिवेशन ऑनलाईन नका घेऊ, काही बुक्सवर पण भेटतं. चांगले चांगले बुक्स वाचा. थोड्या थोड्या प्रमाणात काय असेल, एखादं बुक 15 दिवसात संपायला पाहिजे, तो 20 दिवसात संपेल तुमचं, एका महिन्याला संपेल, हरकत नाही. पण बुक्स रीडिंग ही थांबवू नका. आणि मी अशाच गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येईल, त्या बुक्सचाही कंटेंट तुम्हाला देईल. म्हणजे ह्या सगळ्या नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत का पोहोचायच्या, जे मी स्वतः बाबतीत करतोय ते इतरांनाही जर लागू होत असेल तर त्यांनी नक्की करावं. नको नको त्या चुकीच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. चांगल्या गोष्टीही जर ऐकल्या तर नक्कीच प्रयत्न तरी आपण करू, किंवा सुरुवात तरी होईल तुमची यामार्फत. सो भेटूया परत एका नवीन बुक आणि त्यातला कंटेंटसह. थँक्यू सो मच.